जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या याद्या लागण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. कारण राज्य सरकारच्या सहकार विभागानं आता अंतिम जी माहिती पुस्तिका आहे कर्जमाफीबद्दलची ती आता प्रकाशित केली. म्हणजे यावरून आता बऱ्याच शेतकऱ्याला जे वाटत होतं मी 2022ला घेतलंय माफ होईल का, 2018ला घेतलंय माफ होईल का, 19च्या या महिन्यात घेतलंय कोणत्या माफीत बसल, 24लाच घेतलंय माफ होईल का, माझं नियमित होईल का, असे बरेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होते. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पुन्हा काही शेतकऱ्याला असं वाटत होतं की जे काही आंदोलनं झालेत आणि आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, मग या माध्यमातून या आमदारांनी काय आंदोलकांनी जे आंदोलनं केलीत या माध्यमातून या कर्जमाफीमध्ये काही बदल झालेत का, निकषामध्ये काही बदल झालेत का, किंवा यामध्ये जे काही कर्ज आहेत, आता कर्जामध्ये 3 प्रकार आहेत. पीक कर्ज, त्यामध्ये अल्पमुदत पीक कर्ज, मध्यम मुदत पीक कर्ज, त्यानंतर दीर्घ मुदतीचं पीक कर्ज. आता यामध्ये नेमकं कोणतं कर्ज बसणार आहे? आता काही जणांना दीर्घ मुदतीचं घेतलेलं असेल त्याला वाटतं आपण या तारखेत बसतो म्हणजे आपल्याला मिळणार आहे. म्हणजे हे जे काही जेवढे तुमच्या मनात प्रश्न असतील की आपण या कर्जमाफीमध्ये बसणार का, आपण ज्या बँकेकडून घेतलेले ती बँक यामध्ये आहे का, असे सगळे मनातले तुमचे डाऊट एकदम क्लिअर होणार आहेत. कारण आता हे आपले सरकार आहे आणि या आपल्या सरकारनं शेवटची आणि अंतिम माहिती पुस्तिका आता प्रकाशित केली. आता यानुसार तुमच्या सगळं लक्षात येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा. तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया आपण कर्जाचा प्रकार कोणता आहे. तर यामध्ये अल्पमुदती पीक कर्ज, त्यामध्ये हंगामी पीक कर्जे व किसान क्रेडिट कार्डद्वारा दिलेली पीक कर्जे यामध्ये पात्र असणार आहेत. सोने तारणावर दिलेले पीक कर्ज समाविष्ट नाहीत. कोणी पाईपलाईनला कर्ज घेतलं असेल ते सुद्धा नाही, विहिरीसाठी कर्ज घेतलं असेल ते सुद्धा नाही, शेतात गोठा बांधायचा आहे, घर बांधायचं आहे ते सुद्धा यामध्ये येणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट पुनर्गठित कर्जे, ज्यामध्ये अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदत पीक कर्जामध्ये रूपांतर केलेले कर्जे यामध्ये पात्र असणार आहेत. जर तुमच्याकडे दीर्घ मुदतीचं कर्ज असेल तर ते यामध्ये येणार नाही. आता या कर्जाचा कालावधी बघा. अल्पमुदती पीक कर्जे ज्या शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 या कालावधीतील वितरण 30/9/2025 रोजी थकीत झालेली व 31/3/2026 पर्यंत परतफेड न केलेली थकबाकी, म्हणजे त्यामध्ये मुद्दल आणि त्याचं व्याज असं मिळून 2 लाखापर्यंत. पुनर्गठित कर्जे, त्यामध्ये 1/4/2019 ते 31/3/2025 याच कालावधीत वितरित पीक कर्जे वरील कालावधीत अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जामध्ये रूपांतर केलेली कर्जे दीर्घ मुदतीची नाहीत. 30/9/2025 रोजी थकीत झालेली व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली थकबाकी, त्यामध्ये मुद्दल अधिक व्याज असं मिळून. त्यानंतर 30/9/2025 रोजी थकबाकी म्हणजे त्यामध्ये मुद्दल अधिक व्याज असलेली 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्ज खाती लाभास पात्र असणार आहेत. आता यामध्ये प्रति लाभार्थी कमाल लाभाची रक्कम ₹2 लाख असणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रति लाभार्थी फक्त ₹50,000 मिळणार आहेत. आणि जे नियमित कर्जदार आहेत यांना सुद्धा 50,000 मिळणार आहेत. आता यामध्ये ज्या बँका आहेत त्यामध्ये कर्ज वितरण केलेल्या वित्तीय संस्था, यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून किंवा व्यापारी बँकाकडून किंवा स्वभांडवलातून कर्ज वितरण केलेल्या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, म्हणजे आपल्या ज्या खेडेगावात असतात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्या माध्यमातून घेतलेली कर्ज, हे अशा प्रकारची माहिती आहे. आता मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या सरकारनं जी काही आता माहिती पुस्तिका काढली याप्रमाणे सगळ्याला कर्जमाफी मिळणार आहे. आता तुम्ही यामध्ये बसतात का नाही बसतात, तुमच्या लक्षात आलंय का नाही आलंय, तेवढं कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.